इन्स्टंट पिझ्झा खूपच छान झालेला आहे. कसा बनवला चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी इन्स्टंट पिझ्झा बनवलेला आहे. पिझ्झा बनवण्यासाठी मी कांदे, टमाटे व शिमला मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. तुम्हाला ज्या भाज्या घालायच्या आहेत त्या भाज्या तुम्ही बारीक चिरून घ्या. चीज क्यूब मी बारीक किसून घेतलेला आहे. चीज किसून घेतल्यामुळे पिझ्झावर व्यवस्थित टाकता येतं. तुमच्याकडे जर चीज क्यूब नसेल तर तुम्ही चीज स्लाइसही वापरू शकतात. पिझ्झा बनवण्यासाठी इथं मी पिझ्झा बेस घेतलेला आहे. हा पिझ्झा बेस बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो. त्यावर मी टमाटा केचप लावून घेते. तुम्ही त्यावर पिझ्झा सॉसही लावून घेऊ शकतात. लहान मुलांना टमाटा केचपच आवडतं. त्यावर मी टमाटे, कांदे व शिमला मिरची टाकून घेते. तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर नक्की टाका. हा पिझ्झा आपण तव्यावर बनवणार आहोत. त्यावर मी किसलेला चीज टाकून घेते. पिझ्झा सीझनिंगही टाकून घेते. तुमच्याकडे जर पिझ्झा सीझनिंग नसेल तर तुम्ही मिरे पावडर किंवा चिली फ्लेक्सही टाकू शकता. तवा चांगला गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम कमी करून त्यावर मी पिझ्झा ठेवते. त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मी पिझ्झा बेक करते. तव्यावर पिझ्झा बेक केल्यामुळे तो खूप छान कुरकुरीत होतो. 5 मिनिटांनी तव्यावरचं झाकण काढते. पिझ्झा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. पिझ्झा मी प्लेटमध्ये काढून सुरीनं कापून घेते. इन्स्टंट पिझ्झा तयार आहे. चीज ब्रेड सँडविच बनवूया. इथं मी 2 सँडविच ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडवर मी टमाटे केचप लावून घेते. हा सँडविच ब्रेड पिझ्झा पटकन होतो व मुलांना खूप आवडतो. त्यावर मी बारीक चिरलेले कांदे, टमाटे व शिमला मिरची टाकते. हे सँडविच आपण तव्यावरच बनवणार आहोत. मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी त्यांना तुम्ही बनवून देऊ शकतात. ब्रेडवर मी सर्व भाज्या व्यवस्थित टाकून घेते. या सँडविचमध्ये भाज्या टाकल्यामुळे मुलं ते आवडीनं खातात. भाज्या टाकल्यानंतर त्यावर किसलेलं चीज टाकते. चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात. गॅसवर मी पहिलेच तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे सँडविच चवीला खूपच छान लागते. त्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. त्यावर मी पिझ्झा सीझनिंग टाकते. हे सर्व टाकल्यानंतर त्यावर मी ब्रेड स्लाइस ठेवते. गॅसची फ्लेम कमी करून मी दोन्ही सँडविच तव्यावर ठेवते. सँडविच चांगले कुरकुरीत होण्याकरता बाजूने मी थोडं साजूक तूप घालते. तुम्ही तेलही टाकू शकता. तव्यावर झाकण ठेवून 5 मिनिटाकरता शिजू देते. 5 मिनिटांनी झाकण काढते व सँडविच पलटून घेते. दोन्ही बाजूने सँडविच खरपूस शेकून घेते. सँडविच तव्यावर शेकल्यामुळे ते कुरकुरीत होतात पण चविष्टही होतात. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चीज ब्रेड सँडविच तयार आहे.